सर्वप्रथम मी ज्येष्ठ सदस्य, अभ्यासू आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले अष्टपैलू अनुभवी मास्टर ब्लास्टर बोलू आणि आपलं काल माझं तोंडून निघालं होतं सचिन आहे यांचं या सर्वोच्च सभागृही उपसभापतीमधून त्यांची एकमताने निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। विरोधी पक्षाने देखील आपला अर्ज मागे घेऊन या सभागृहाच्या प्रथा परंपरा कायम राखल्यात आणि ही निवडणूक बिनविरोध झाली त्याबद्दल देखील मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो। खरं म्हणजे प्रत्येकाच्या एक एक काम करण्याच्या पद्धती असतात, प्रत्येकाचं एक काही ना काही विशेष गुण असतात। मुख्यमंत्री महोदयांनी बरंच त्या बाबतीमध्ये सचिन अहिर यांच्याबद्दल सांगितलेलं आहे। आपल्या टीममध्ये ऑलराऊंडर, विक्रम करणारे खेळाडू आणि बाकी सगळं कधी कधी वेळेवर काय काय करावं लागतं असे खेळाडू असावेत, प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याप्रमाणे मगाशी कोणीतरी सांगितलं सचिन नावच त्यांचं काफी आहे। गोलंदाज कुणी असो, चेंडू कितीही स्पीडने येऊ दे, त्यांना चेंडू नेमका दिसतो आणि फटकाही परफेक्ट असतो। आणि काल पत्रकार परिषदेमध्ये देखील माझा बोलता बोलता उल्लेख होऊन गेला, पण दोन्ही सचिन आपापल्या क्षेत्रात मोठे आहेत। एक तर क्रिकेटचा देव आपण मानतो आणि एक सचिन मैदान गाजवून निवृत्त झाला, एक सचिनने आता नव्या जबाबदारीचा पॅड बांधून निर्धाराने बॅट हाती धरलेली आहे। आणि मगाशी सांगितलं की सचिन अहिर 2019ला आम्ही तुम्हाला मतदान करून गेलेलो आहे आणि त्यामुळे शिवसेना म्हणूनच तुम्ही होतात, आजही शिवसैनिक म्हणून आलात, उद्याही शिवसैनिक म्हणून राहाल। त्यामुळे मला अभिमान आहे, आनंदही आहे। नीलमताईंनंतर दुसरा शिवसैनिक इकडे बसला आहे, त्याचाही आनंद आहे। नीलमताईंनी देखील उपसभापती म्हणून अतिशय चांगलं काम केलं, महिलांच्या प्रश्नावर अतिशय आग्रहीपणे आपली मतं मांडली, जिथं जिथं अन्याय झाला तिथं त्या पोहोचल्या आणि एक त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली। आणि या सभागृहाच्या देखील मोठ्या परंपरा आहेत। विसपागे, जयंतराव टिळक, ना. स. फरांदे, शिवाजीराव देशमुख दिग्गजांची प्रेरणा या सभागृहाला मिळाली। त्याचबरोबर समृद्ध आणि उज्ज्वल परंपरा या सभागृहाला मिळालेली आपण पाहिली आहे। उपसभापती म्हणून देखील रासू गवई असतील, फरांदे असतील, डावकरे साहेब असतील, नीलमताई असतील, या सगळ्यांनी अतिशय उत्तम काम केलं। या उपसभापती पदाला एक उंची प्राप्त करून दिली। या सभागृहाचं डेकोरम, पावित्र्य जे आहे राखण्याचं काम केलेलं आहे आणि सचिन अहिर देखील अशाच प्रकारचं काम करतील अशा प्रकारची अपेक्षा नव्हे खात्री मला आहे। आणि जो तूफान में जो शांत रहे उसे समंदर कहते हैं, जो हर दिल पर राज करे वो सिकंदर कहते हैं। म्हणजे तुमच्याबद्दल बोलतो म्हणजे तुमच्याबद्दल मगाशी मुख्यमंत्र्यांनी फार काय काय सांगितलं ना, त्यामुळे तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच या सभागृहाला मान, सन्मान आणि न्याय आपल्याकडून मिळेल। हे मी का म्हणालो, दहीहंडीला तर 2 महिने बाकी आहेत, पण तुम्ही यशाची हंडी आजच फोडून टाकलेली आहे।